सावरकरांची कविता म्हणजे मला नेहमी असं वाटतं की सावरकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक पैलू आहेत, पण प्रामुख्यानं 3 पैलू झटकन दिसतात. तो म्हणजे बुद्धिनिष्ठ सुधारक, क्रांतिकारक आणि तिसरं म्हणजे कवी. मध्ये असंख्य वेगवेगळे पैलू आहेत. मी फक्त ढोबळमानाने हे 3 पैलू म्हणते की बुद्धिनिष्ठ सुधारक, क्रांतिकारक आणि कवी. जेव्हा मी हे 3 पैलू सांगते तेव्हा माझ्या मनात कुठेतरी गीतेमधले 3 योग उमटतात. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग. आणि सावरकरांची कविता मला भक्तियोगासारखी वाटते. का भक्तियोगाचं आणि काय कवितेचं हे आहे? तर भक्तियोगाच्या बाबतीत आपल्याला असं सांगितलेलं आहे की समर्पण करणं, यत करोशी यदश्नासी यत जुहोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. अशी गीतेमध्ये छान व्याख्या केलेली आहे की तू जे करशील ते मला समर्पित करून टाक, म्हणजे भक्तियोग. फार अवघड असतं समर्पण करणं. लिहायला, वाचायला, म्हणायला सोपं असतं, पण ते प्रत्यक्ष समर्पित होणं हे फार अवघड असतं. म्हणजे जसं रजनीश म्हणाले होते एकदा की सर्वस्व देण्यासाठी लोक फार उतावीळ असतात, पण मग लक्षात येतं लोकांच्या की सर्व देणं एक वेळ सोपं आहे, पण स्व देणं फार अवघड आहे. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण सावरकरांची कविता बघतो त्यावेळेला हे मातृभूमी तुझला मन वाहियले, मला असं वाटतं देह देणं एक वेळ सोपं आहे, पण मन देणं हे फार अवघड आहे. आणि सावरकरांनी मनापर्यंतच थांबले नाही, त्यांनी आत्मा सुद्धा तिलाच समर्पित करून टाकलेला होता. हे मातृभूमी तुझला मन वाहियले, वक्तृत्व वाग विवही तुझ अर्पियले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखा प्रति विषय तूची अनन्य साला. हे कडवं वाचल्यानंतर माझ्या मनात असा विचार आला की खरंच सावरकरांच्या कविता ह्या लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला, जी नवी कविता स्फुरली रसाला ती सगळी तुलाच अर्पण केली, असं आहे का? म्हणून मी बघत बघत गेले आणि मला आश्चर्य वाटलं. कविता कुठल्याही वळणावर सुरू झाली तरी ती शेवट गाठते ती मातृभूमीच्या स्वातंत्र्यापाशीच. म्हणजे खूप आश्चर्य वाटलं त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या संपूर्ण अंतरंगामध्ये काय अप्रतिम ते सगळं तेज असं भरलेलं होतं. आणि त्यामुळे कुठूनही आणि कुठल्याही विषयातनं कविता सुरू झाली तरी तिचा शेवट मात्र मातृभूमीच्या स्वातंत्र्यापाशीच येतो. एक उदाहरण देते. वृषोक्ती नावाची त्यांची कविता आहे. जव्हारला निघाले होते सावरकर आणि 1901 सालची कविता आहे. बैलगाडीतून निघाले होते. बैलगाडी चढत होती, चढणीचा रस्ता होता आणि चढ असल्यामुळे त्या बैलांना सुद्धा थोडीशी धाप लागली होती. पण असं असताना सुद्धा तो जो गाडीवान दादा होता तो त्या बैलांच्या पाठीवर सपासप चापकाचे फटकारे मारत होता. हे पाहिल्यानंतर सावरकरांच्या कवी मनातनं अर्थातच कविता जन्माला आली आणि त्यांनी सुरुवातच केली. त्यांनी काय सुरुवात केली? ती कविता खूप मोठी आहे, थोडक्यात त्यातले 2 किंवा 1-2 कडवी फक्त आपल्याला सांगते. त्यांनी सावरकरांनी त्या बैलाशी संवाद साधायला सुरुवात केली आणि सावरकर म्हणाले, हा धिक्रे वृष मान वाकवुनिया तू दाससा राबसी. काय तुझं जगणं आहे म्हणाले, अगदी दास झालेला आहेस. मान वाकवुनिया दाससा राबसी, मोठे जू जड हे अशक्य बर हा विश्रांती ही ना तशी. तुझ्या मानेवरती हे मोठं जू लावलेलं आहे आणि तुला क्षणिक सुद्धा विश्रांती मिळत नाही. तुझ्याकडे पाहून मला तर असं वाटतं, तोंडी ये बहु फेस त्राण नुरला मारी धनी त्यावरी. तोंडी ये बहु फेस त्राण नुरला मारी धनी त्यावरी, वाटे पापची मूर्तिमंत वृषरे त्वच जन्म हा अंतरी. सावरकर म्हणतायत की अरे तू गेल्या जन्मामध्ये नक्की काहीतरी पापकृत्य केलेलं आहेस म्हणून तू ह्या जन्माला आलेला आहेस. अशी ही कविता पुढे पुढे चालली. म्हणजे कविता सुरू झाली आहे जव्हारच्या घाटात, बैलांना धाप लागलेली आहे, तिथून सावरकरांनी संवाद साधायला सुरुवात केलेली आहे. पण गंमत अशी आहे की ही कविता सावरकरांची आहे आणि त्या कवितेतला बैल सावरकरांचा असल्यामुळे तो बैल सुद्धा सावरकरांशी संवाद साधायला लागतो. इथून ही कविताच बदलायला लागते. बैल असं म्हणतो सावरकरांना, ऐकलं तू जे जे आता मला म्हणालास ते सगळं ऐकलं. मी दाससा राबसी, माझा जन्म म्हणजेच पापजन्म आहे वगैरे सगळं ऐकलं. आता मी काय म्हणतो ते ऐक. निंदा व्यंजक शब्द योजुनी बहु माझ्या धन्या निंदिसी. या गाडीवानाची निंदा करतोस, माझ्या धन्याला नावं ठेवतोस. निंदा व्यंजक शब्द योजुनी बहु माझ्या धन्या निंदसी, पण देतो काय तुला तव धनी ते अल्पना पाहसी. पण तुला तुझा धनी ब्रिटिश काय देतोय ते जरा सुद्धा पाहत नाही. घेतो काम, होय माझा धनी काम करून घेतो. घेतो काम परंतु देत मजला खायासी माझा धनी. घेतो काम परंतु देत मजला खायासी माझा धनी. मूढा वेतन काय दे तव धनी शोधोनी पाहे मनी.
असा सावरकरांच्या कवितेतला बैल सावरकरांना सांगतो की तुझा धनी तुला काय देतोय ह्याचा तरी विचार करशील का नाही. आणि ह्या कवितेतल्या शेवटच्या ओळी मधल्या मी काही कडवी गाळलेली आहेत, पण ह्यातल्या शेवटच्या ओळी त्याच्यामध्ये तो बैल असं म्हणतोय की तू निशस्त्र परंतु मी ना अजूनही निशृंग झालो जरी. तू शस्त्र टाकून दिली असशील पण मी माझी शिंग मोडून टाकलेली नाहीत. तू निशस्त्र परंतु मी ना अजूनही निशृंग झालो जरी. स्वशृंगे तव फाडितो बघगड्या सोडोनी देतो परी. खर तर तुझ्यासारख्या माणसाला शिंगाने फाडून टाकावं असं मला वाटतंय, पण जाऊ दे ना, दुर्बलाच्या वाट्याला कशाला जा. स्वशृंगे तव फाडितो बघगड्या सोडोनी देतो परी, असं म्हणून सावरकरांची ती कविता संपते. मला आश्चर्य वाटतं, कविता सुरू होते बैलाच्या संवादातनं आणि तो बैल आपल्याला तू निशस्त्र परंतु मी ना अजूनही निशृंग झालो जरी हे ऐकवतोय. सावरकर जे म्हणतात की जी जी कविता मला स्फुरत होती ती सगळी कविता ही माझ्या मातृभूमीसाठीच होती. कित्येक कित्येक कवितांची उदाहरणं देता येतील. ते छोटंसं कोकरू, वाट चुकलेलं कोकरू, सावरकरांची कविता, त्याच्यामध्ये सुद्धा सावरकर एका ठिकाणी हेच म्हणतायत की स्वातंत्र्य ज्यांचे गेले त्यांचं आयुष्य फार अवघड होतं. म्हणजे त्या कोकराकडे बघून सुद्धा त्यांना आठवण होतीये ती मातृभूमी पारतंत्र्यात असल्याचीच. सावरकरांचा प्रत्येक शब्द हा मातृभूमीला समर्पित होता आणि म्हणूनच मला असं वाटतं की सावरकरांची कविता म्हणजे भक्तियोग आहे. सावरकरांच्या एकंदरीत कवितेकडे बघत असताना आता त्याच्यावरती भाष्य झालं, सायली कोल्हटकरांनी जो परिच्छेद वाचला त्याच्यामध्ये जे सांगितलं तसं 10,088 किंवा काही जणांच्या मते सामान्यपणे 11,000 ते 12,000 ओळींचं सावरकरांचं काव्य आहे. मुळामध्ये सावरकरांची इच्छा होती, त्यांना महाकाव्य लिहायचं होतं. म्हणजे महाकाव्य म्हणजे नेमकं काय हे कळत सुद्धा नव्हतं. त्या वयामध्ये त्यांना महाकाव्य लिहायचं होतं. म्हणजे बघायचं ते किती लांब बघायचं, 2-4 कविता करीन असं नाही, महाकाव्यात लिहायचंय. म्हणजे त्यांची इच्छा होती की माझ्या लेखणीतनं 1,00,000 ओळी उमटाव्यात, न जमल्यास 1,50,000. पण ह्या सगळ्या त्यांच्या प्रचंड कार्याच्या ह्याच्यामध्ये उपक्रमामध्ये आणि संपूर्ण त्यांचा जो व्याप होता त्याच्यामध्ये 12,000 ओळींची इतकी प्रचंड काव्य संपदा त्यांच्या नावावरती आहे त्या ओळींची. या काव्याचा विचार करताना मला 4 बाज जाणवतात. त्यातला एक बाज आहे तो मित्र मेळ्यासाठी त्यांनी जी कवनं केली तो, म्हणजे त्याच्यामध्ये पोवाडे आहेत, फटके आहेत, लावण्या आहेत, हा एक बाज आहे. दुसरा बाज आहे तो त्यांच्या भावना वेगाच्या कविता. त्यातही अनेक सुंदर सुंदर कविता आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पवन लीला आहे, तारकांस पाहून आहे, तनुवेल आहे. कारण शेवटी सावरकर हे कवी आहेत आणि कवितेला कवीला त्या वेळेला भावना जशा येऊन भिडतात हृदयाला तसतशी कविता सुचत जाते. त्यामुळे त्यांचा दुसरा जो बाज आहे तो आहे भावना वेगाच्या कविता. तिसरा जो बाज आहे त्यांचा तो आहे तुरुंगातल्या कविता, बंदिवासातल्या कविता. आणि चौथा जो बाज आहे त्यांचा तो म्हणजे स्थानबद्धतेमध्ये असताना, म्हणजे कारावास संपल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले तेव्हा ते उघड्या डोळ्यांनी समाज पाहत होते. उघड्या डोळ्यांनी हा शब्द फार महत्वाचा आहे. उघड्या डोळ्यांनी समाज पाहत होते, सजगतेनं सगळीकडे पाहत होते. विचार चालू होता आणि नुसता विचार करणारे ते नव्हते, तर त्या विचारातनं कृतिशीलता कशी येईल ह्याचाही सातत्यानं सावरकरांनी ध्यास घेतलेला आहे. आणि फक्त ध्यास घेऊन ते थांबले नाहीत, ते प्रत्यक्ष त्यांनी समाजामध्ये उतरवलेले आहेत. अशा वेळच्या ज्या प्रचारकी स्वरूपाच्या ज्या कविता आहेत, कदाचित प्रचारकी हा शब्द माझा चुकत असेल पण माझा म्हणायचा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल, अशा स्वरूपाच्या त्यांच्या काही कविता. मग त्याच्यामध्ये लक्ष्मीपूजन आहे की लक्ष्मीपूजन करावया जै करतो स्नानाला, परका साबू परकी तेले लावून अंगाला. लक्ष्मीपूजन माझ्या घरातलं चालू आहे पण मी आंघोळीला साबण कुठला वापरते, परका साबू परकी तेले लावून अंगाला. इथून ही सुरुवात होते आणि स्वदेश लक्ष्मी पूजू साधुनी जरी मंगल वेळ, गजांत लक्ष्मी हिंदू हिंदूच्या दारी डोलेल, हे जे सावरकर सांगतात असा एक त्यांचा बाज आजच्या एकंदर कार्यक्रमासाठी बोलण्यासाठी म्हणून. कारण ह्या सगळ्याला स्पर्श करणं हे फार अवघड आहे आणि म्हणून आजच्या ह्या एकंदर कार्यक्रमासाठी त्यांच्या बंदिवासातल्या कविता हा विषय, त्या विषयाला स्पर्श करण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे. प्रयत्न हाच शब्द योग्य आहे. या बंदिवासातल्या कविता वाचताना लक्षात येतं की सावरकरांची भाषा पटकन वाचली आणि समजली अशी नाही. म्हणजे ती आजच्या घडीला आमच्यासारख्या मंडळींना थोडीशी दुर्बोध वाटते, पण ती नारळासारखी आहे. म्हणजे पहिल्यांदा नारळ टणक वाटतो, पण एकदा का घाव बसला की तो नारळ फुटतो, त्याच्यातनं पाणी येतं आणि गोड
लुसलुशीत मलई जशी लागते आणि मग त्या नारळाचा जसा आपल्याला एक छंद लागतो, ते खाण्याची एक आवड निर्माण होते, सावरकरांची कविता अगदी तशी. कळेपर्यंत आपल्याला थोडंसं अवघड जात नाही असं नाही, पण एकदा कळायला लागली की मग मात्र त्यातली गोडी आपल्याला कळायला लागते. म्हणजे मला असं अजिबात म्हणायचं नाही की मला त्यांची संपूर्ण कविता कळली, कळण्याच्या प्रयत्नातच मी आहे, पण तरी सुद्धा ती कविता आपल्याला मोहात पाडू शकते, ती आपल्याला पुन्हा पुन्हा खेचून घेऊ शकते. आजच्या ज्या कविता आहेत त्या इतक्या सहज मुखोद्गत होणाऱ्यातल्या नाहीत आणि एका वाचनामध्ये समोरही त्या पटकन कळतील अशाही नाहीत. आणि म्हणूनच या सगळ्याच्या एक काही स्लाइड्स बनवण्याचा मी प्रयत्न केलाय. आपल्या सगळ्यांच्या अनुमतीने मी स्क्रीन शेअर करते. अजितजी, तुम्ही मला हे दिलेलं आहे ना? मला फक्त सांगा, दिसतंय ना? दिसतंय? दिसते तुमची स्क्रीन. धन्यवाद. तुरुंगात मी तदा तसा, असं मी आजच्या ह्या सगळ्याला एकंदरीत नाव द्यायचा प्रयत्न केलाय. फार अवघड होतं काय म्हणावं या सगळ्याला. तुरुंगात मी तदा तसा. कुठे मिळाली मला ही ओळ? तर ही ओळ सुद्धा अर्थातच सावरकरांच्याच काव्यात. कुठलं काव्य सावरकरांचं? पाहूया. तुरुंगात मी तदा तसा, तुरुंगात मी तदा तसा, सुखी हरवलो स्वर्गी जसा. सायंकाळी बंद्यांते कोठड्यातुनी कोंडुनिते. कारेचे ते अधिकारी जाती आपुल्या परत घरी. रखवाले रात्री मधी मारिती फेरी कधी मधी. तुरुंग दगडी राक्षसहा. या एका ओळीतनं सुद्धा खरं तर सावरकर कुठे आहेत, त्यांच्या मनात आत्ता नेमकं काय चाललंय हे आपल्या लक्षात येत आहे. एक सुंदर चित्र निर्माण केलंय. आणि पुन्हा दुसऱ्या ओळीत म्हणतात सुखी हरवलो स्वर्गी जसा. म्हणजे तुरुंगात मी तदा तसा, सुखी हरवलो स्वर्गी जसा. हे कसं काय आपण समजून घ्यायचं हे समीकरण? मला वाटतं शेवटच्या आपण जेव्हा हा प्रवास करू तसं ह्या दोघांमधलं नातं आपल्या लक्षात येईल की तुरुंगात सुद्धा ते स्वर्गात सुखी कसे हे कदाचित आपल्या लक्षात येईल. सायंकाळी बंद्या ते कोठड्यातून कोंडून ते. काम झालेलं आहे, आत ढकलून दिलेलं आहे सगळ्यांना. कारेचे ते अधिकारी जाती आपुल्या परत घरी. तुरुंगवासातले अधिकारी आता परत आपापल्या घरी चाललेत. आता आहेत ते बंदी उरलेत आणि काही त्यांच्यावरती लक्ष ठेवणारे अधिकारी. रखवाले हे रात्री मधी मारिती फेरी कधी मधी. पण तरी सुद्धा त्यांचं म्हणणं आहे, पण तरीही हा तुरुंग म्हणजे दगडी राक्षसच आहे. आणि आता अशा वेळेला काय घडलंय ते म्हणतायत की मी काय केलं तर लोह गजाची जी जाळी कोठडीस मम ती खाली. त्यांच्या कोठडीला एक लोखंडी गजाची जाळी आहे. तिथे मी काय केलं तर टाकुनी कांबळी मी आपुली टाकीत अंगा तो दिसली. तिथे मी ते कांबळं हंतरलं आणि त्याच्यावरती अंग सैल सोडून दिलं आणि त्याच वेळेला मला दिसली. कोण दिसली? समोरची नभी मज देखा चमकत चिमुकली शशिरेखा. आता आजच्या काळात शशिरेखा म्हटलं तर पटकन लक्षातही येणार नाही. ती छोटीशी चंद्रकोर त्यांना दिसली. समोरची नभी मज देखा चमकत चिमुकली शशिरेखा. आता कुणी असं म्हणेल की आकाशामध्ये चंद्र दिसतच असतो, फक्त अमावस्याला दिसत नाही, पण अमावस्या सोडून तर तो दिसतच असतो, मग एवढं त्याचं काय कौतुक? त्याचं कारण असं आहे की जेव्हा सावरकर ही कविता लिहित होते त्याच्या आधी सावरकरांची खोली वेगळी होती आणि तिथून त्यांना आकाशाचा छोटासा तुकडाही दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली होती. आणि ही कविता जेव्हा लिहिली तेव्हा त्यांच्या कोठडी त्यांची बदलली होती आणि त्या दिवशी वेगळ्या कोठडीमध्ये ते होते आणि तेव्हा त्यांनी कांबळ टाकलं आणि सहज लक्ष आकाशाकडे गेलं. तेव्हा ते म्हणतायत, त्याचं वर्णन त्यांनी स्वतःच पुढे केलंय. ते म्हणतायत ती चमकत चिमुकली शशिरेखा ती दिसली मात्र आणि टाळी वाजवून मीच मशी कथिली वार्ता अद्भुतशी. ती दिसल्या क्षणी मी पटकन टाळी वाजवली. का? 6 महिन्यात कधी चंद्र दिसेना बंदीमध्ये. हे त्याचं कारण होतं. 6 महिन्यात कधी चंद्र दिसेना बंदीमध्ये. आणि पुढे म्हणतायत वर्षहीन जिथे तिथी तिथे कळणे कैशी तरीही ते. त्यांच्या कोठडीच्या भिंतीवरती कालनिर्णय लावलेलं नाही, त्यामुळे कुठलं वर्ष चाललंय कुठला महिना चाललाय हे त्यांना माहीतच नाही. आणि म्हणून ते म्हणतात अहो जिथे वर्ष सुद्धा कळत नाही तिथे तिथी मला काय कळणार? मग ही मला कशाची वाटतेय, कुठल्या तिथीची चंद्रकोर वाटतेय? आणि ते म्हणतात असेल पंचमी चतुर्थीची कोर कोवळ्या चंद्राची. बहुतेक चतुर्थीची किंवा पंचमीची असेल, मला तिथी माहित नाही, पण तिच्या आकारावरनं तरी असं वाटतंय. आणि म्हणून सावरकर कितीतरी दिवसांनी ती पाहतायत
हरखून गेलेत. आणि मग एकदम सगळ्या आठवणी त्यांना यायला लागलेत. स्मृतिचित्रे ती विजे परी चमकत उठती परोपरी. भराभर भराभर एका मागोमाग एक जणू वीज चमकून जावी अशी सगळी स्मृतिचित्र माझ्या मनामध्ये यायला लागली. आणि त्यांना आठवलं ते गाणं, चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का. हे गाणं सावरकरांना आठवलं. आता ही स्मृतिचित्र सावरकर ज्या पद्धतीनं रंगवतात, तेही काव्यातून, तेही वृत्तबद्ध काव्यातून, ही खरंच प्रतिभेला त्यांच्या जितकी दाद द्यावी तितकी कमी आहे. कुठली कुठली स्मृतिचित्र आली. ही कविता मोठी आहे, म्हणजे बरीच मोठी आहे. त्यातली फक्त काही कडवी, काही ओळी मी घेतलेल्या आहेत. लिंबोणीच्या झाडामागे लपलास का या कवितेची गंमत अशी आहे की पहिल्यांदा जेव्हा सावरकरांना हे गाणं आठवतं तेव्हा फक्त चांदोबा चांदोबा भागलास का एवढंच ते म्हणतात. मग पुढे येतात आणि म्हणतात, लिंबोणीच्या झाडाखाली लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी, चलत चित्र नव मनःपटी, बालपण जिथे मम जाते, जुन्या घराचे अमुचाते, अंगण सुंदर जा माझी, खेळवी बालत्वी आजी. सगळं लहानपणचं वातावरण त्यांना आठवलंय. आणि ते म्हणतायत, तिथे श्यामला आमलकी, तिथे आवळ्याचं झाड पण आहे बरं का, तिथे श्यामला आमलकी, जी सांजे तलीच की, तिच्याच खाली आम्ही सगळे भावंड बसलोय, भावंडे आम्ही सकल बसू, कधी हसू कधी रुसू, चौकाच्या त्या पूर्व दिशे ललित लिंबुणी जीविलसे, डुलत्या पालवी तिच्या तरंगात की लघु नदीच्या. इतकी सुंदर ती हलत्या वाऱ्यावरती, जणू नदीचे तरंगच आहेत की काय आकाशात असं वाटावं. होती त्याहुनी लांब अशी, दिसल्या एका सांजेशी, धार वाहत्या चांदीची, तशी कोर नव चंद्राची, सहसाची तई गात उठू, टाळी बाळे आम्ही पिटू. तो चंद्र उगवल्यानंतर आणि लिंबोणीच्या झाडामागे तो दिसल्यानंतर आम्हा भावंडांची अशी गत व्हायची की आम्ही झटकन उठून उभे राहायचो आणि चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडाखाली लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी असं गाणं आम्ही म्हणत असू, असं सावरकर म्हणतात. आता गंमत बघा, मगाशच्या कडव्यामध्ये फक्त लिंबोणीच्या झाडापर्यंतच पोहोचले होते सावरकर, आणि या कडव्यामध्ये मात्र एक ओळ पुढे गेलेत आणि म्हणतात, मामाचा वाडा चिरेबंदी. आता मामाच्या वाड्याचं वर्णन सुरू झालं. मामाचा वाडा मनपटी, विद्युत चित्रे उठाउठी, मामा अमुचा प्रेमाचा, इथून मामाचं वर्णन सुरू झालंय. म्हणजे ती कविता कशी फुलत 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 पुढे गेलेली. मामा अमुचा प्रेमाचा, मामाचा वाडा चिरेबंदी. सावरकरांचे मामा गोविंदपंत मनोहर यांचा वाडा चिरेबंदी होता की नाही मला माहित नाही, पण त्यांच्या कविता मात्र चिरेबंदी आहेत, कारण ते स्वतःही उत्तम कवी होते. सावरकरांचे वडीलही उत्तम कवी होते. सावरकरांनीच म्हटलंय की आमच्याकडे जी कवित्व शक्ती आली ती आमच्या वडिलांकडनं आणि मामांकडनं आलेली आहे. असे मामा अमुचा प्रेमाचा, म्हणजे हे सगळं सावरकरांना कधी आठवत आहे तर ती एक शशीरेखा पाहिल्यानंतर सावरकरांना आठवत आहे. म्हणजे मला इतकी गंमत वाटते, आपण आज इतके मुक्त आहोत सर्वार्थाने, पण तरी सुद्धा पडदा बाजूला करावा, खिडकी उघडावी आणि एकदा चंद्र बघावा असं झटकन आपल्याला वाटत नाही. आणि सावरकर मात्र तो चंद्र मला 6 महिने दिसला नाही याची त्यांना खंत वाटते, आणि तो दिसल्या क्षणी त्यांच्या मुखातनं कविता प्रसवते. मला वाटतं संवेदनशीलता या पलीकडे काय असते, अशी सावरकरांची ही कविता. यानंतर माफ करा, ही कविता सावरकरांनी अंदमानामध्ये लिहून काढली. पण आज मी जेव्हा तुरुंगवासाच्या कविता घेते तेव्हा मनामध्ये पहिला विचार असा आला की सावरकरांची आणि तुरुंगाची जोडी जमली कधी. जोडी ही खरं आपण चांगल्या अर्थाने म्हणतो, पण सावरकरांच्या आयुष्यातली बरीच वर्ष ही तुरुंगातच गेलेली असल्यामुळे मला हा प्रश्न विचारावासा वाटला. आणि 1910 पासून सावरकरांना तुरुंगवासाचा अनुभव घ्यावा लागलेला आहे. म्हणजे सावरकर जेव्हा लंडनमध्ये होते आणि अत्यंत प्रतिकूल अशी परिस्थिती होती, 1909 साली सावरकरना बॅरिस्टर झाले आणि त्यांना अशी अट घातली की तुम्ही राजद्रोह करणार नसाल तर सनद मिळेल. सावरकर हे विचित्र अट मान्य करणारे नव्हतेच, त्याच्यामुळे सावरकरांनी नाही म्हटलं. त्यामुळे बॅरिस्टर झाले पण सनद घेतली नाही. 1909 मध्ये दोन्ही भावांना, भारतामधनं येसुवहिनींचं पत्र आलेलं होतं, दोन्ही भावांना अटक झालेली होती. मित्रांचे सुद्धा छळ सुरू झालेले होते. म्हणजे मित्रांना जे ह्या कार्यामध्ये पडलेले आहेत अशा, ते ज्या ठिकाणी राहत होते ते भारत भुवन, ती संस्था सुद्धा गलित गात्र होत चालली होती. त्यामुळे निवारा सुद्धा हलता डुलता असाच होता. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येच सावरकरांचं प्रकृती अस्वास्थ्य उफाळून आलं.
मग मित्रांच्या सल्ल्यामुळे ते काही दिवस ब्रायटनला गेले. त्याच्यानंतर सुद्धा मित्र म्हणाले की त्यापेक्षा ह्या सगळ्या ह्याच्यातनं जरा बाहेर पडून तुम्ही पॅरिसला जा. आणि तसे ते पॅरिसला गेले. पण तिथे त्यांचं मन लागलं नाही. मन का लागलं नाही? कारण त्यांना असं वाटलं की हा आपला पलायनवाद आहे. आपल्या मित्रांना तिथे इतकं प्रतिकूल जगणं जगावं लागत असताना आपण मात्र इथे राहायचं, हे कातडी बचाऊ धोरण आहे आणि ते मला जमणार नाही. आणि म्हणून सावरकर पुन्हा लंडनला आलेले आहेत. आणि लंडनला आल्यानंतर त्यांना राजद्रोहाच्या, आता मी त्या इतिहासात फार शिरत नाही कारण कविता खूप आहेत, त्यामुळे लंडनला सावरकर आल्यानंतर त्यांना राजद्रोहाच्या ह्याच्यात त्यांना अटक झाली आणि लंडन मधल्याच एका कारावासामध्ये त्यांना ठेवलंय. उंच फरसबंदी असलेलं ते जेल आहे. आणि आपण जसं म्हणतो की निर्मनुष्य, तसं वागो मायदेव त्याला निर्मक्षिक असं म्हणतात, की इतकं ते जेल उंच भिंतींनी व्यापलेलं आहे की माणूस दिसणं सोडाच, पशुही दिसणार नाही, कीटक सुद्धा दिसला तरी भाग्यच, इतका एकांतवास आहे. आपण ज्याला एकांतवास म्हणतो, सावरकर हे शब्द प्रभू आहेत, त्यामुळे एकांतवासापेक्षा त्यांनी सांगितलेला शब्द हा अधिक योग्य आहे. ते एकल कोंडी म्हणतात. एकल कोंडी, कारण कोंडून ठेवलंय, तेही एकट्याला कोंडून ठेवलंय म्हणून एकल कोंडी. अशा त्या लंडनच्या कारावासामध्ये आहेत सावरकर. प्रचंड थंडी आहे. ते स्वतःच म्हणतायत की या थंडीने माझे हाडं गोठली तरी चालतील, पण कविते रक्त गोठून देऊ नकोस, माझं मन गोठून देऊ नकोस. आणि त्यावेळेला सावरकरांना 2 मूर्ती दिसल्यात कवितेच्या. कुठल्या होत्या त्या? आणि बापरे थंडी ही भयंकरा, निर्दय तेहुनी थंड थंड गोठले, नद नदीत पाणी ह्या आणि शरीरी रक्तपिंड. सगळं गोठलेलं आहे. नद्यांमधलं पाणी गोठलेलं आहे आणि शरीरामधलं रक्त सुद्धा गोठलेलं आहे. पिंड अहो जात थिजोनी, सगळं शरीरच गोठायला लागलेलं आहे. या भयान एकल कोंडीत एक ह्या निस्सहाय निंदित मी बघत असे स्वये. आणि मला 2 मूर्ती दिसल्यात कवितेच्या. एक कशी आहे, अगदी नाजूक आहे, कोमल, लोण्याहुनी कोमल. पण मग सावरकरांना कुठली मूर्ती हवी? ते म्हणतात, तू ही तुझ्या दुसऱ्या चंडमूर्तीचे दर्शन मजदे कविते. मला ही लोण्यासारखी मऊ नाजूक हळूवार कविता नकोय. मला आता जी कविता हवी आहे ती दुसऱ्या चंडमूर्तीचे, तुझी दुसरी मूर्ती मला हवी. आणि म्हणून कवितेचं शीर्षक आहे मूर्ती दुजी ती. चंडमूर्तीचे दर्शन मजदे कविते, छेड सूर कर्कश जो भिववी भैरवा, सूर ललितना ऋणुझुणू ताल तोलना. मला आता नाजूक नाजूक सूर नाही आळवायचे. तुझ्यातनं असा सूर म्हटला पाहिजे कविते की त्याने भैरवाला सुद्धा भयभीत केलं पाहिजे, इतकी ती प्रखर असली पाहिजे. सूर ललितना ऋणुझुणू ताल तोलना, आवडते ज्याचे आघात कोवळे, हृदय कुंजी नाचविती गोड गुलगुल्या. अबलांच्या अबलरुदा. मी आता सगळं वाचत नाही, आपल्या समोर आहे, पण सांगायचा मुद्दा हा आहे की करुण भाव ह्याच्यामध्ये अडकवून टाकणारी किंवा अस्वस्थ करणारी, डोळ्यातनं अश्रू गाळायला लावणारी अशी कविता मला आत्ता नकोय. मग मला कुठली कविता हवी? सावरकरांनी काय म्हटलंय? सावरकर म्हणतात, परी कविते भेरीचे सूर ते तुझे, मृत्युंजय मंत्र कुणी प्रगटवील जो. अशी तू बाहेर ये की जणू मृत्युंजयाचा मंत्रच कुणी निर्माण करावा, अशा पद्धतीनं तुझं रूप मला पाहायचंय. आणि म्हणून पुढे म्हणतायत, मूर्ती मधुरना परंतु ती भयंकरा, तव दुसरी घोर मूर्ती दावी ती मला. ही कविता सुद्धा पुष्कळ मोठी आहे, वैनायक वृत्तामधली आहे. निर्यमक असं वृत्त आहे, सावरकरांनीच लिहिलंय. सावरकरांनी स्वतः वैनायक वृत्ताबद्दल असं म्हटलंय की जेव्हा भावना इतक्या उचंबळून यायच्या त्यावेळेला गण यती त्या 4 ओळी ह्या सगळ्या त्या भावना अडकवणं फार अवघड होतं. आणि अशा वेळेला त्यांनी मिल्टनचं ब्लँक वर्स पाहिलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनाही असं वाटलं की आपल्या ह्याच्यातनं सुद्धा निर्यमक कविता आली तर ती आपल्या वक्तृत्वशील अशा स्वभावाला साजेशी आहे. आणि त्यातनं वैनायक वृत्त निर्माण झालं. ही कविता त्याच वृत्तातली. अशा 2 मूर्ती पाहिल्या. ती नाजूक मूर्ती नको म्हणाले. आत्ता काय हवी? आत्ता कणखरच मूर्ती हवी. यातूनही लक्षात येतं की सावरकरांची कविता त्यांची किती सहचरी होती. सावरकर म्हणतात, तू जेव्हा कणखर असशील ना तेव्हा मी सुद्धा आतून कणखर असणार आहे. तोडा चिरा गीत धाराच येते, हे जे म्हणतात, मला असं वाटतं की पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता ह्यावर सध्या आपण खूप बोलतोय लॉकडाऊन मध्ये. मला वाटतं ही एक कविता जरी आपण पूर्णत्वानं समजावून घेतली तरी सकारात्मकता काय असते आपल्या लक्षात येईल. पुढे काय होणार आहे ह्याचं कुठलंही माहीत नाहीये. अंधकारामध्ये आहे, माणूस भेटायला नाहीये,
परभूमीमध्ये आहेत, कारावासामध्ये, आणि अशा वेळेला आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी कवितेला साथ घातलेली आहे की कविते तू महामृत्युंजय मंत्रासारखी बन, म्हणजे मी मृत्युंजय होऊ शकतो. ही कवितेवरची त्यांची निष्ठा आहे. अशी त्यांची मृत्युंजय ही कविता. मग त्यांना तिथून ब्रिस्टनच्या कारागृहामध्ये पाठवलं. तत्पूर्वी मार्सलिसचा जो उल्लेख मगाशी झाला तो प्रयत्न फसला आणि सावरकर पुन्हा परत आले ब्रिटनमध्ये. तेव्हा समुद्रमार्गाने सावरकर येत होते आणि आता आपण पुन्हा एकदा अडकलोय हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना जाणवलं की आता ह्याच्या नंतरचं आपलं भविष्य फक्त 2 अक्षरात सांगता येणार. ती 2 अक्षर होती छळ. कारण आपण पळून जाण्याचा प्रयत्न केलाय आणि आता आपल्याला हे सोडणार नाहीत हे कुठेतरी त्यांना जाणवलं होतं. आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा जे मगाशी म्हटलं की तू अशी जन्माला ये की जणू मृत्युंजयाचं कवचच माझ्या भोवती वेढलं जाईल, अशी कविता सावरकरांनी समुद्रमार्गामध्ये लिहिलेली आहे. त्याच्यात त्यांनी लिहिताना सुद्धा समुद्रमार्ग असंच म्हटलंय. समुद्रावरती लिहिलेली कविता आहे. कविता कुठली? आत्मबल. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. हिला कविता म्हणण्यापेक्षा हे कवचच आहे. म्हणजे आपण कसे वेगवेगळी कवच म्हणतो, कोणी देवी कवच म्हणतं, कोणी शक्ती कवच म्हणतं, तसं सावरकरांचं हे कविता रूपी कवच आहे आणि ते मृत्युंजयाचंच कवच आहे. जणू अट्टहास करीत जयी धर्मधारणी, मृत्यूसीच गाठ घालू मी घुसेरणी. मी जेव्हा या रणामध्ये उतरलेलो आहे. अट्टहास म्हणजे आपण आता जो अट्टहासाचा अर्थ घेतलाय तसा अर्थ नाही. अट्टहास म्हणजे शंकर तांडव नृत्य करताना जे हसतो त्याला अट्टहास म्हटलेलं आहे. त्यामुळे मी जो हसत हसत ह्याच्यामध्ये उतरलेलो आहे या रणामध्ये, तो कुणासाठी उतरलोय? तर मृत्यूलाच मारून टाकण्यासाठी उतरलेलो आहे. मृत्यूसीच गाठ घालू मी घुसेरणी, अग्नी जाळी मज सीना खड्ग छेदितो. आपल्याला माहिती आहे नैनम छिंदन्ति शस्त्राणी नैनम दहती पावकः. हे फक्त गीतेत पाठांतर नव्हतं सावरकरांचं, तर त्यांनी उतरवलेलं होतं. भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो, खुळा रिपू तया स्वये मृत्यूच्याची भीतीने भिबवू मजसी. अरे जो स्वतःच इतका डरलाय मला, तो मला काय घाबरवणार? हा त्यांचा मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोन. पुढच्या याच्यात म्हणतात तुम्हाला हवे तेवढे छळ करा, काय करणार आहात तुम्ही? लोट हिंस सिंहाच्या पंजरी, मला टाका ना पिंजऱ्यात टाकताय हिंस्र सिंहाच्या खुशाल टाका. लोट हिंस्र सिंहाच्या पंजरी, मला तुम्हाला फरक दिसेल. नम्रदास समचाटील तो पदांगुला, तो नम्र होऊन माझ्या पदावरती नाक घासताना तुम्ही पाहाल. कल्लोळी ज्वालांच्या फेकीशी जरी, हटुनी भवती रचिती शीत सुप्रभावली. मला ज्वालात टाकताय, खुशाल टाका. तुमच्या लक्षात येईल काही वेळानी त्या ज्वाळा नाही तर सुप्रभावली झालेल्या असतील, तुमच्या लक्षात येईल. आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते, यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते, हला हला ती त्रिनेत्र तो. आमच्या भारतीय संस्कृतीने आम्हाला अशी उदाहरणं देऊन ठेवली की आम्ही कुणासमोरही डगमगणार नाही. तो त्रिनेत्र आम्हाला इतका आठवतो का? त्यांनी जसं हलाहल प्यायलं तसा मी सुद्धा तुमचं हलाहल पिऊन तुम्हाला जिरवतो. काय शब्द वापरतात सावरकर, जिरवतो. काय ताकद आहे! म्हणजे आज वाचताना सुद्धा आपल्या काय म्हणतात धमन्यातल्या रक्त जाणवायला लागतं. ही ताकद सावरकरांच्या शब्दातली. असं आत्मबल ही सावरकरांनी समुद्रमार्गातनं कविता रचली. पुढे गेले, ब्रिस्टनच्या याच्यामध्ये गेले, पण तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की बाबा तुम्हाला भारतातच यावं लागेल, भारतामध्येच खटला होणार. आता इथं यायचं म्हणजे सावरकरांनी मनाशी नक्की ठरवलं की आता 2च गोष्टी, फाशी किंवा अंदमान, काळे पाणी. आणि त्यांनीच म्हटलं तसं की फाशी एक वेळ परवडेल. तेव्हाची जी मंडळी होती ती म्हणायची की अंदमान म्हटलं की मोठे मोठे अगदी निष्णात गुंड सुद्धा पटकन खाली बसायचे. असं काळं पाणी काहीतरी वाट्याला येणार हे त्यांना जाणवलं होतं आणि म्हणूनच मृत्यूपत्र लिहून ठेवलं. काय होतं त्यांच्या हातात मृत्यूपत्र लिहिण्या एवढं? कुठली इस्टेट होती? ती इस्टेट होती ती हृदयाची. ती प्रॉपर्टी होती ती अत्यंत संवेदनशील आणि भक्तीनं भारलेल्या अशा मनाची. आणि मगाशी मी ज्या कवितेने सुरुवात केली त्या कवितेत माझे मृत्यूपत्र ह्या कवितेतल्याच या ओळी आहेत. त्वच थंडिली ढकलली गृहवित्तमत्ता, दावा नलात वहिनी नवपुत्र कांता, त्वच थंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू, केला हवी परम कारुणिक पुण्य सिंधू. सगळं तुझ्यासाठी समर्पित केलेलं आहे. म्हणजे यज्ञवेदीवरती संपूर्ण सावरकर कुटुंब हातामध्ये शिर घेऊन उभे आहेत. आता कुठल्याही क्षणी
अर्पण करा म्हटल्यानंतर, आहुती द्या म्हटल्यानंतर आमची तयारी आहे. कोण कोण उभे आहेत ते सगळे ह्या कवितेमध्ये आहे. ही कविता आपण अनेकदा वाचलेली आहे, म्हणून याच्यावरती जास्त न थांबता पुढे जाते. पण हे माझे मृत्यूपत्र ही कविता सावरकरांनी आपल्या वहिनीला लिहिली. आणि मग सावरकरांना मुंबईत आल्यानंतर डोंगरीच्या तुरुंगामध्ये उतरवलं. या डोंगरीच्या तुरुंगातनं मग त्यांना भायखळ्याच्या तुरुंगामध्ये आणलं. आता सावरकर म्हणतात की भायखळाचा तुरुंग हा डोंगरीच्या तुरुंगापेक्षा सुद्धा अधिक एकलकोंडी देणारा होता. म्हणजे मुळात तुरुंगाचा विचार करणं हेच आपल्याला किती अवघड वाटतं. आता सावरकर म्हणतात नाही, ह्याच्यापेक्षा तो बरा होता, इतका हा एकलकोंडी देणारा होता. आणि मग एकंदरीतच या सगळ्या त्यांच्या तुरुंगवासाबद्दल सावरकरांनी सप्तर्षी ही कविता लिहिली. अर्थात ही कविता त्यांनी नंतर पुढे जाऊन अंतमादामध्ये पूर्ण केली. काय सुंदर सांगितलंय सप्तर्षीमध्ये. त्यांनी खोलीचं मोजमाप सांगितलंय आपल्याला. किती काय म्हणतात ना, काटेकोरपणे लिहिलंय. लांब 9 न पदेजी, रुंद पदे 5ही नसे पुरती. लांबी म्हणाल तर 9 पावलं आणि रुंदी म्हणाल तर 5 पावलं, एवढीच ती खोली. यात भित्तीच्या भयसम काळे डांबर अलंकृती वरती. आणि डांबर लावलाय, आपल्याला हवं म्हणून रॉयल ह्याचा लावलेला ना एशियन पेंट्सचा रंग, तर डांबर फासून ठेवलेला आहे आणि त्याला सुद्धा अलंकृती वरती म्हटलंय. खिडकी ना जाळी एकही, खोली अशीच अभगाजे, बंदिशालेमध्येही एकल कोंडी म्हणून या गाजे. अशीच खोली दिली त्यांना की ज्याच्यामध्ये एक खिडकी पण नाही, जाळी पण नाही. मी जे चित्र इथे लावलंय त्याच्यामध्ये एक खिडकी आहे, म्हणजे खरं ती खिडकी सुद्धा सावरकरांच्या नशिबात नव्हती. पण खिडकी ना जाळी ना एकही खोली अशीच अभगाजे, बंदिशालेमध्येही एकल कोंडी म्हणून या गाजे. कुलूप कसं होतं, गज कसे होते, लोह गजांचे तिचे दार अरुंदची. दिनीही कुलुपा, ते दिवस सुद्धा कुलूप घालून बसलेलं असायचं सगळेजण. नीचही हो परी, अगदी सामान्यातला सामान्य माणूस, तो अगदी अधम दुष्ट जरी असला तरी चालेल, पण माणूस कोणी न बोलावया मिळे नवसे. नवस केला तरी सुद्धा माणूस भेटणार नाही, इतकी एकलकोंडी. आणि पुढचा शब्द हे सावरकरच लिहू शकतात. हा शब्द वाघ दुष्काळ. बोलायला माणूस न मिळणे याला सावरकर वाघ दुष्काळ अशी एक सुंदर शब्द प्रयोग करून जात आहेत. वाघ दुष्काळाच्या ह्या तळमळतो जीव की तुरुंगात, चड्डी आणि बंदी खादीची रखरखीत अंगात. आता पुढचं जे आहे ना ते मी मुद्दाम इथे लिहिलंय. जेथून हिरवे एकही शेत, न वा मंजू विहग न वा सरवा. म्हणजे ज्याच्यातनं एकही हिरवं शेत दिसत नाही, एखादा आकाशामध्ये भरारी घेणारा पक्षी दिसत नाही, वा सरवा किंवा एखादं छानसं सरोवर किंवा तलाव सुद्धा दिसत नाही. आणि काय दिसत नाही, आकाशही दिसेना. न कळे की अब्द मासर वासरवा. फक्त शेवटच्या शब्दांकडे लक्ष देऊया. वा सर वा आणि मास वा सरवा. आर्येमध्ये, आर्यावृत्तातली ही कविता आहे आणि आर्येमध्ये ही अशी चमत्कृती मोरोपंतांनी केलेली आपण पाहिली. पण इथे सावरकरांनी सुद्धा वा सर वा आणि वासरवा, वासर म्हणजे दिवस, वासरवा असं ते करतात. हे कधी, म्हणजे मगाशी जसं देशपांडे सर म्हणाले की बाकीच्या कवींना खूप मनशांती होती, एकंदर वातावरण अनुकूल होतं. इथे आपल्याला आता पुढे काय होणार आहे, आपल्यावर किती वर्षांची शिक्षा लादली जाणार आहे हे माहीत नसताना अशा प्रकारची कविता जन्माला येते आणि त्याच्यामध्ये अशा चमत्कृतीही केल्या जातात. इथे किती सलाम करावेत त्यांना. तर अशी त्यांनी एकंदर ह्या संपूर्ण रचना आपल्याला सांगितली तुरुंगाची. आता मी इथे फार वाचत नाही, पण थोडे काही सांगते. एकच पात्र दिलेलं होतं, तेच खाणं पिणं आंघोळी करणं, बाकी सगळ्या उद्योगांसाठी ते एकच पात्र वापरायचं. आणि मग जस्ती पदक प्रतिपदी वीक्ष, पुकारित सजा सदा रुळते. म्हणजे काय तर गळ्यामध्ये एक जस्ताचं पदक लावलेलं होतं, त्या पदकावरती ह्या माणसाला किती दिवसाची सजा आहे ते लिहिलेलं होतं. चरणात लोहदंडा बेडी दुस्वन भयान खळखळते. स्वन म्हणजे आवाज आणि दुस्वन ज्याचा आवाजही ऐकवणार नाही अशी ती बेडी पायामध्ये खळखळत होती. वाळे जिचे सकीलक कंटक, नुसती गोल मऊ छान बेडी नव्हती हो, त्याला सकीलक कंटक, त्याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे खिळे होते. ती 3 शेर वजनाची. खाई दैव हातांची सोलुनी जी सातडी नवजनांची. बिलगे कटी सीती, कायम कटीला घट्ट बांधूनच असायची. पद टाकू नेदीच सहज दिवसाही, पाय उचलून टाकणं हीच मोठी शिक्षा होती. आणि रात्री झोप लागली
आणि स्वप्नामध्ये कूस जरी बदलली तरी तिला चालायचं नाही. वळता स्वप्नी पुसल्या विण डसतेची न भंग लवसाही. बाकी त्यांनी वर्णन केलंय की जलकुंडी तिथेच, ती इतकी घाण वासानी भरलेली, कारण सगळे विधी तिथेच करायचे आणि त्याच्यामुळे घाणा करीत रडकुंडी असं म्हटलेलं आहे. असं अत्यंत काटा आणणारं असं जे वर्णन आपण वाचतोय ते सावरकरांसाठी वर्णन नव्हतं, तर ते वास्तव होतं. अशा ठिकाणी सावरकर राहिलेले आहेत. आणि एक दिवस काय झालं, कारागृहाधिपती म्हणजे आपल्यासाठी सोप्या भाषेत जेलर इथे आलेला आहे आणि काय सांगितलं, प्रातःकाळी आला कळवू कारागृहाधिपती मजला, झाली सजा आहा ही वर्षे 50 की पुरी तुझला. 2 शिक्षा आहेत, 25-25 वर्षांचा, 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा तुला लागलेली आहे. याच्यावर सावरकरांचा उल्लेख फार ऐकण्यासारखा आहे. उद्गार सावरकर म्हणतात, वर्षे 50, आहा वर्षे 50 ही आहा वर्षे, ध्वनी हा पुन्हा पुन्हा मजवरी पाऊस की तसा वर्षे. 50 वर्षांची शिक्षा झाली आहे हे कळल्यानंतर आपली तर वाणीच गायब व्हायची. इथं सावरकरांच्या वाणीला धुमारे फुटतात आणि सावरकर म्हणतात, आहा वर्षे, आहा 50 की वर्षे, ध्वनी हा पुन्हा पुन्हा मजवरी जसा की पाऊस हा वर्षे. एका ओळीमध्ये वर्षे म्हणजे इयर्स आणि दुसऱ्या ओळीमध्ये वर्षे म्हणजे बरसणे, असे एकाच ह्याचे 2 शब्द सुचतायत सावरकरांना आणि तयार करतायत, लिहितायत. तयार म्हणजे काही बसून लिहित नाहीत, उत्स्फूर्त आलेलं आहे सगळं. ते म्हणतात की होतो सिद्धची शिक्षा शक्या अधिकात अधिकही भरण्या, वर्षे आयुष्याची अत्युत्तम 25 करण्या. काय बघणं आहे शिक्षेकडे. मला वाटलंच होतं 25 वर्षांची शिक्षा मिळेल असं वाटलं होतं, त्यासाठी तयार होतो. का तर 25 वर्ष ती आपण उत्तम करू आयुष्यातली, हा विचार कुठेतरी त्यांच्या मनात आहे. पण आणखीन वर्षे 50 ऐकून उत्साह तोही कोसळला. स्वाभाविक आहे, शेवटी मानव आहेत. त्यामुळे 50 वर्ष आता अडकायचं आहे हे कळल्यानंतर तो उत्साही कोसळला. सुकला तरंग अंतिम होता जो मृगजळात सळसळला. एक तरंग होता आशेचा, तो सुद्धा आता संपला. मग काय केलं सावरकरांनी, रडायला लागले, मान टाकून बसले, दुःख झालं, शोक केला, किंचाळले. काय केलं सावरकरांनी काय केलं, सावरकरांनी आठवलं कोण कोण जास्तीत जास्त वर्ष जगले आहेत, कोण कोण दीर्घायू होऊन मेले आहेत, हे सावरकरांनी आठवलं. दीर्घायूची कृतीही स्मरली किती मनाने ती. मी ह्या सगळ्या लोकांची कृती आठवली, त्यांचं किती वर्ष जगले ते आठवलं. कोण कोण, मी ते पुढच्या ह्याच्यामध्ये सांगते. आणि पुढे म्हणतात, बंदी 50ची ना वर्षे, 50 कल्पना ही तो. 50 म्हणजे काय, आपण मोजतो म्हणून 50, आज 1 दिवस, उद्या 2 दिवस, शेवटी कल्पनाच आहेत ह्या सगळ्या दिसामासाच्या. वस्तुस्थितीचा पदार्थ नाही तो काही दाखवता येण्यातला पदार्थ आहे का, नाही. मग त्याचं कशाला एवढा त्याचं दडपण घ्यायचं, असं सावरकर सांगतात. कुणाकुणाची आठवण झाली सावरकरांना, कोण कोण दीर्घायुषी होऊन मेले. नवरोजी, दादाबाई नवरोजी किती वर्ष जगले, अशी ती तमी 80 वर्ष. तो श्रीकुमार 1857 मध्ये लढलेला श्रीकुमार, तोही 80 वर्ष जगला. डिझरायली ब्रिटिश जे अधिकारी होते त्यांचे प्रतिपक्षी, ते सुद्धा जगले 80 वर्ष. ते इथली ही ओळ फार महत्वाची, ते जरी 80 माझी देती तिशीच्याही यौवना लाजे. त्यांचं 80 वर्षाचं आयुष्य हे 30 वर्षाच्या माणसाला सुद्धा लाजवणारं होतं, इतके ते समर्थपणे जगले. आणि एवढंच कशाला म्हणाले, श्रीभाष्य लिहिणारे रामानुज तेही 80 वर्ष जगले. अहो ते बुद्ध नाही का जगले, असं त्यांनी स्वतःलाच सांगितलं की माणसाला दीर्घायुषी होता येतं. आज आपल्याला हा मुद्दा महत्वाचा, त्याचं महत्व कळणार नाही, कारण आज सामान्यपणे माणूस 75-80 पार करतोच. पण हे कधी लिहिली आहे कविता, 1900च्या काळामध्ये लिहिले, 1911 मध्ये वगैरे लिहिले, 1910-11 मध्ये. तेव्हा माणसाचं जगण्याचं प्रमाण इतकं नव्हतं आणि म्हणून ते स्वतःला उभं करतायत, अरे 80 वर्ष जगणं काय अवघड आहे, इतकी माणसं जगली, मी नाही का जगणार. सकारात्मकता. आणि पुढे म्हणतात, त्यांच्या मनात क्षणभरासाठी विचार येऊन गेलाय की मी राजा असतो तर मग ही शिक्षा मी घेतलीच नसती. पण मग त्यांच्या लक्षात येत आहे की राजांना तरी कुठे चांगलं आयुष्य मिळतं. आणि मग त्यांनी, मी आता हे सगळं आणलं नाहीये या कवितेमध्ये इथे, पण त्यांनी त्यांच्या सप्तर्षीमध्ये अनेक उदाहरणं दिलेत की किती राजांनी आत्महत्या केल्या, किती राजे आजच्या भाषेत सांगायचं तर डिप्रेशन मध्ये गेले. अशा कित्येक उदाहरणं सावरकर देतात. आणि पुढे म्हणतात, दुःखी सदैव राजे झाले, वेडे किती किती त्याही छळ सोशिले.
सुखाच्या दुःखे घडिल्याची आत्महत्या ही. आणि मग म्हणतात नाही, आपल्याला त्या राजांकडे बघायचं नाही, आपल्याला ह्या दीर्घायुषी लोकांकडे बघायचंय आणि एका माणसाकडे बघायचंय. कोण? हे चित्र पहा आणि हेही पहा, चित्र संत तुकयाचे. काय होतं तुकारामांकडे? काहीही नव्हतं. त्यांनीच म्हटलंय दुष्काळामुळे सगळं गेलेलं आहे. बायको होती ती गेली, दुसरी बायको आली, कर्कशा झाली, मुलं गेली, अमक झालं, धंदा चालू ना, काहीही नव्हतं. तरी सुद्धा आनंदी होते, नित्य आनंदी फुलले मानस. कारण त्यांच्या मनामध्ये आनंद फुललेला होता. आणि हो मानसा कुतकयाचे, इथे मानसा जे दुसरं आहे ते मानस सरोवर म्हणून आहे. जणू मानस सरोवरच होतं तुकारामांचं मन. ते आपल्याला लक्षात ठेवायचंय. असा सावरकरांनी स्वतःतला हुरूप पाडवलेला होता. मी एकटा आहे, मला 50 वर्ष जगायचं आहे, 50 वर्ष सश्रम कारावासात काढायचे आहेत, प्रचंड छळ होणार आहे, आपण सुखरूप घरी जाऊ की नाही माहिती नाही, पण मला जायचं आहे. मला 80 वर्ष जगायचंय, 83 वर्ष जगलेत ते, मला 80 वर्ष जगायचंय आणि मला अत्यंत शांत चित्तानं जगायचंय. किती मनाला त्यांनी किती गोष्टी दिल्यात, सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी. आज आम्हाला लॉकडाऊनचे 2-4 महिने काढणं जिथे अस्वस्थ वाटतं, तिथे सावरकरांचं हे वाचल्यानंतर काय बळ येतं अंगामध्ये. असो, एकच गोष्ट सांगते आणि पुढच्या माझ्या मुद्द्यावर जाते. ते कशी सकारात्मकता वृत्ती आपल्याकडे म्हटलंय ना, की माणसाची दशा कशी बदलते, तर विचारांची दिशा बदलली की दशा बदलली. मग सावरकरांनी बघितली का दिशा बदलून? बघितली नाही, त्यांनी आत्मसात केली. ते काय केले सावरकरांनी? दंडा बेडीचे जे वाळे, दंडामध्ये ज्या बेड्या घट्ट बसलेल्या होत्या त्यांचे टाळ करून या नामी, भजना त्या गुणगुणता वाजविले तार धरून त्यांना. तुम्ही मला बेड्या घातल्यात, मी त्या बेड्यांना तालाचं रूप देईन, टाळाचं रूप देईन आणि त्यातनं सुद्धा सकारात्मकता निर्माण करेन. बेडी नावाची त्यांची कविता आहे, अंदमानात लिहिलेली. कल्पना अशी की दररोज प्रत्येक काय म्हणू त्याला, बंदी जो होता त्या प्रत्येकाला आपलीच बेडी घासायला लागायची. सावरकर म्हणतात ही केवढी विसंगती आहे. जी बेडी मला अडकवून ठेवते ती बेडी मी एवढी उजळत बसायची. पण ते म्हणाले हो, उजळावी लागते का? फोडूनी तोडूनी जी जाळावी तीच कशी उजळावी. अहो, जी जाळून टाकण्याच्या लायकीची आहे ती मी सकाळपासून बसून उजळवत बसायची. आपणच आपुली बेडी का? याची 2 गोष्ट आहेत. एक म्हणजे नाही उजळली तर फटके खावे लागतील, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ती घासली नाही तर तिचं लोखंड आपल्याच पायाला लागेल आणि त्याची इजा होईल. ती होऊ नये म्हणून आपल्याला करायचंय. परी जो वरी तो वरती गंजे ती तरी की, गांजी या अधिक आपल्या पाया. इथे सुद्धा गंजे, गांजी, काय क्रियापद वापरत चाललेत भाषेतली सावरकर. आणि पुढे म्हणतायत पण सावरकरांची कविता ही गमतीशीर गोष्ट आहे. सावरकरांची कविता ही कधी फक्त व्यष्टीपुरती मर्यादित राहत नाही. ती कधी बघता बघता समष्टीला व्यापून टाकते, आपल्याला कळतच नाही. आता इथे चालू आहे ती फक्त बंदीची बेडी हा विषय, पण ती बघता बघता वैश्विक होऊन जाते. सावरकर म्हणतात आणि ह्या बेड्या काही नवीन आहेत का आम्हाला? प्रत्येक माणसाच्या पायात बेडी आहे. कुठली बेडी? चरणासी सतत इच्छेच्या जी बेडी. इच्छेची बेडी आहेच की प्रत्येकाच्या पायामध्ये. आशा नाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला. म्हटलंच आहे आपल्याकडे, आशेची बेडी पायात पडली की माणूस धावायला लागतो. ही इच्छेची बेडी आहे आणि त्याच्या पुढे फक्त एकच इच्छेची बेडी नाही, तिथे दुसरी पण बेडी आहे. कुठली? इच्छा असेल तरी सुद्धा सगळ्या इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही. याचं कारण आपल्यावर विधी निषेध आहेत. हे केलं तर चालेल, हे नको, हे तुला जरी इच्छा असेल तरी हे करू नकोस रे बाबा. त्यामुळे एक बेडी इच्छांची आणि त्याच्यावरची दुसरी बेडी ही विधी निषेधांची आहे. आणि ह्या कोणी केल्या माहित नाही असं सावरकर म्हणतायत. पण ते सांगतायत की ह्या काय, या सामान्य बेड्या आहेत, या तर माणसाला कायमच पडलेल्या आहेत. आत्ता मला वेगळ्या म्हणून त्या अंदमानातल्या बेड्या आल्यात. इतक्या सामान्यपणे त्या बेड्यांकडे बघण्याची ताकद सावरकरांच्या मनात आहे. कोठडीवरती पण सावरकरांनी असंच लिहिलंय. असो, मी आता त्याच्याकडे जात नाही, पुढे जाते. सायं घंटा ही सावरकरांची एक अतिशय काय म्हणतात ना, आपल्याला अस्वस्थ करणारी कविता आहे. खरं तर बंदिवासातल्या त्यांच्या सगळ्याच कविता ह्या आपल्याला अतिशय अस्वस्थ करतात. म्हणजे आपल्याला वाचताना सुद्धा अंगावर काटा येतो. सायं घंटा, वेळ कल्पना अशी की संध्याकाळच्या घंटेकडे सगळ्या कैद्यांचं लक्ष लागलंय. का ती घंटा होईपर्यंत तो कोलू ओढायचा आहे, ते सगळं तेल काढायचं आहे, फटके खायचे आहेत. त्यामुळे कानात प्राण आणून सगळे कैदी त्या घंटेची वाट बघतायत.
इथून कविता सुरू होते, सायम घंटा. आणि ती घंटा झाली, कैदी मोकळे झाले आणि मग त्यांची पंगत बसली. आता पंगत हा शब्द सावरकरांनी वापरला तरी आपण लग्नातली पंगत डोळ्यासमोर आणून उपयोग नाही. आणि म्हणूनच सावरकर लगेच सांगतायत, पंगत ही बसली अपराध जनांची. सगळ्या अपराधी माणसांची पंगत बसली. अपराध कुठला? भारतभूमीवरती प्रेम हा अपराध आहे, म्हणून त्यांना पकडलं गेलंय. पंगत ही बसली अपराध जनांची. कशी आहेत माणसं? कामाने, घामाने, क्लिन्न गंधती. सगळ्यांना घामाचा उग्र दर्प येतोय. आपण सेंट अत्तर वित्तर लावून जातो पंक्तीत, इथे मात्र घामाचा उग्र दर्प आहे. आणि वाढत चाललेत. आपण प्रेमाने वाढतो. आपण पानात पोळीत टाकू का विचारत नाही, आपण म्हणतो वाढू का पोळी. सांजेच्या जेवणासी त्यांना काय सांगितलं जाते? रोटी डाल दो. आता इथे मध्ये डालचे दोन अर्थ आहेत. एक डाळ पण असू शकते किंवा रोटी टाका असंही असेल. डाल रोटी थाळ्यातून सरसहा पडे. आपल्याकडे काय सांगितलं तर सावकाश होऊ द्या, पंक्तीत सावकाश होऊ द्या. इथे काय सांगितलं त्यांना? खावो बे जल्दी 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 जल्दीच लागली. खायासी सर्व तोची शब्द ये उठो. सुरुवात करणार तेवढ्यात काही वेळात थोडंसं खाणं झालं न झालं तर उठव उठव. हाय, काय उद्गार काढलाय सावरकरांनी. हाय. त्यांना आठवले येसूवहिनींच्या हातची भाकरी. तया स्नेह ममत्वा विना सुक्या तुकड्यांचा तोंडी चघळीतची भुगा. येसूवहिनींनी गरम भाकरी केली असेल, कधी लोण्याचा गोळा ठेवला असेल, त्याची आठवण सावरकरांना झाली असेल. आणि इथे म्हणतायत सुक्या तुकड्यांचा तोंडी चघळतीची भुगा. भुक्त अर्धभुक्त रिक्त जठरमा जो असेल तैसा उठे. अशी एक संध्याकाळच्या पंक्तीचं वर्णन सायम घंटामध्ये सावरकर करतात. बेडी, कोठडी, सायम घंटा, मरणोन्मुख शय्येवर हे वाचताना आतल्या आत गलबलायला होतं. आणि आपण सतत मनाला सांगत राहतो की वाचताना ही अवस्था होते. हा माणूस हे सगळं दिव्य पार करून बाहेर आलेला आहे. काय ताकद असेल आणि किती भोगलं असेल. या सगळ्यात एकच उतारा आहे, येई निद्रे. या सगळ्यातला उतारा एकच सावरकर म्हणतायत, ती म्हणजे झोप. ही झोप सावरकर म्हणतात ती जर नसती तर काय झालं असतं. या झोपेनं सगळं शांत होऊन जातं. आणि म्हणून सावरकर म्हणतायत ये निद्रे ये. त्याआधी सांगते की हे चित्र आयरिना जाब्लोन्स्की यांचं आहे. अतिशय सुंदर चित्र आहे आणि म्हणून ते मी घेतलं, पण त्यांचं नामोल्लेख करणं गरजेचं आहे. ये निद्रे ये तव आगमनाच्या जई वार्ता तारा तुनी मम शिराचिया येती. आता इथेच थांबू आणि मग फक्त या दोन ओळींकडे बघू. ते सांगतात की ये निद्रे ये, तुझ्या आगमनाच्या तारा येतात. आपण पोस्टाच्या तारा आहेत ना, तोच अर्थ इथे. पोस्टाच्या तारा कशा येतात तशा तुझ्या आगमनाच्या सुद्धा तारा येतात. मम शिरातुनी, माझ्या ह्याच्यातनं शिरांमधनं तू आलेस हे मला कळतं. किंवा येई तशी बाग जशी कुणी सुदुरुनी ती योजनगंधा मन मोहवीत असे. किंवा लांबून छान वास यावा फुलांच्या झुडपावर फुललेल्या फुलांचा, तशी तू आलीस हे मला कळतं बरं का. आता पुढची उपमा. शस्त्र वैद्य शल्य शरीरातून निके उद्धरिता यातना न कळूही द्यावया. जेव्हा शस्त्रक्रिया होणार असते, ऑपरेशन, त्यावेळेला त्या यातना कळू नयेत म्हणून डॉक्टर जशी एक मोहकुपी हुंगायला देतात, म्हणजेच अॅनेस्थेशिया देतात आणि आपल्याला शांत करतात. देता ती हुंगाया मोहकुपी ती. सावरकर म्हणतात माझ्यासाठी ही मोहकुपी माझी निद्राच आहे, कारण मला त्या दिवसभराच्या यातना त्याच्यामुळे जाणवत नाही. आणि मग काय म्हणतात, करुनी या यमपुरी तर येशी मजसवे. तू एकच आहेस ग, जी माझी सहचरी आहे. मला कुणीही भेटायला येत नाही, येऊ शकत नाही. तू एकच आहेस की जी रोज रात्री माझ्याकडे येतेस, या यमपुरीमध्ये येतेस. करुनी या यमपुरी तर येशी मजसवे. मम शय्या बंदी गृही संगती तुझ्या. प्रेम मृदुल मोहक जणू शेज फुलांची. देवा या निद्रेसी तरी निदान तू नेऊ नकोस. आतापर्यंत इतकं सगळं माझ्याकडनं हिरावून घेतलंस रे, पण आता ह्या निद्रेला तरी माझ्याकडनं हिरावून घेऊ नकोस. काय कल्पना आहे. मी म्हटलं तसं ही कविता सुद्धा खूप मोठी आहे. म्हणजे वाचता वाचता सुद्धा एखाद्याला निद्रा लागेल इतकी मोठी आहे. पण सावरकरांना त्या निद्रेवरती सुद्धा कविता लिहावीशी वाटते. ती त्यांची रोजची सहचरी आहे. मी माझ्या शेवटच्या टप्प्याकडे येते. मलाही वेळेचं हे कळतंय. अजितजी, मी येतेच आहे शेवटच्या टप्प्याकडे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे अशा वेगवेगळ्या कविता आहेत ज्याच्यामधनं त्यांचं बंदिवासातलं जीवन काय होतं, काय पद्धतीने ते स्वीकारलं त्यांनी, आणि तरी सुद्धा ते किती सकारात्मक राहिले. कित्येक नवीन नवीन गोष्टी त्यांनी त्या बंदिवासात सुरू केल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवरती
काय म्हणू त्याला, एकंदर नकारात्मक पार्श्वभूमीवरती त्यांना एक खूप चांगली वार्ता कळली. कुठली वार्ता कळली? 1913 मध्ये त्यांना कळलं की रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळालंय. अहो, कवीच तो मनाचा मूळ, आणि त्यामुळे आपल्याच कवी मित्राला नोबेल पारितोषिकांनी हे केलं गेलं हे लक्षात आल्यानंतर सावरकरांनी झटकन कविता लिहिली. मोठी कविता आहे, त्यातले काही भाग फक्त घेते. ते म्हणतात, सावरकर म्हणतात, आता इथे गुलाब का दाखवलाय, तो जाळ्यांमध्ये अडकलेला का दाखवलाय, याच्या मागची कल्पना अशी की सावरकर म्हणतात, खरं तर आम्ही 2 फुलंच आहोत गुलाबाची. या 2 फुलांमधलं एक फुल भारतमातेनं केसामध्ये खोवलंय, ते आहेत रवींद्रनाथ. आणि एक फुल मात्र यज्ञ जो केला ना तिनं त्याच्यामध्ये अर्पण केलंय, ते फुल आहे मी. म्हणजेच सावरकर म्हणतात की मी पण कवीच आहे, आम्ही दोघंही कवी फुलच आहोत. त्यातलं एक पुष्प तिने डोक्यात धारण केलंय, अलकेत खोवलेलं आहे, अलक केस. आणि दुसरी कलिका जी मात्र आहे ती मात्र यज्ञ पूजन देखा भारती. त्या भारतमातेनं काय केलं, निजदास्य मोचना माता श्रद्धांजली मधली हाता, ती कळी दीप्त दहनी त्या अर्पिते. ती कळी मात्र तिनं यज्ञामध्ये अर्पण केली. घे प्रफुल्लता निजगंधी, भ्रमराची भुलवी मांदी, कळी दुजी गुलाबी परिती अलकीची. पण दुसऱ्या कळीला मात्र हे भाग्य मिळालं की ती जगाला दिसली. अनेक भ्रमर तिच्यापाशी आकर्षित झाले. तर हे भ्रमर म्हणजे रसिक आहेत. अनेक रसिक त्या कळीपाशी आकर्षित झाले. त्यांनी त्या कळीचा सुगंध घेतला, भरभरून घेतला. ती रवींद्रनाथांची कविता आहे. सावरकर म्हणतात, माझ्या हृदयातनं तुमच्यासाठी फक्त आणि फक्त अभिनंदनच आहे. ते म्हणतात, रे गुलाबा खुलत्या डुलत्या तुझं त्या, त्यांनी गुलाब म्हटलाय रवींद्रनाथांना. रे गुलाबा खुलत्या डुलत्या तुझं त्या, अभिनंदी दहना तुनी त्या ती कळी. मी जरी अग्नीमध्ये वेढलेलो असलो तरी सुद्धा या अग्नीतनं सुद्धा मी फक्त अभिनंदनच तुम्हाला म्हणणार आहे. आणि म्हणून हा गुलाब दाखवलाय. आणि एक गुलाब आहे तो डोक्यावर घातलेला आहे, आणि एक गुलाब मात्र असा ह्या काट्यांमध्ये अडकलेला आहे. असे सावरकर. म्हणजे काय कुठे कुठे त्यांची नजर जाईल तिथे त्यांना विषय दिसत आहेत. आणि आता बसतो कविता लिहायला, असं काही नाही. विषय दिसला की कविता सुरू. इतकी ती त्यांच्या अंतरंगात गेली. धनंजय कीरांनी जेव्हा त्यांच्याबद्दल लिहिलं तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की सावरकर्स पोएट्री हॅज अन ऑटोबायोग्राफिकल नोट, की त्यांची कविता त्यांच्या जीवनापासून वेगळी करता येत नाही. त्यांच्या जीवनालाच फुटलेला तो एक वेगळा अंकुर आहे, आणि त्यामुळे तो अंकुर तोडला तर त्यांच्या जीवनापर्यंत पोहोचतात. जसं मगाशी जे वाचन झालं की सावरकरांच्या व्यक्तित्वाचा काही भाग घेण्यासाठी, मागोवा घेण्यासाठी कविता हे सुद्धा एक उत्तम माध्यम आहे. कारण त्यांची कविता त्यांच्या व्यक्तित्वापेक्षा वेगळी नाही. जे त्यांना पटलं नाही ते त्यांनी कवितेमध्ये कधी मांडलं नाही. जे त्यांच्या बाबतीत घडलं ते त्यांनी कवितेमध्ये मांडलं. तो अनुभवाचा आविष्कार होता. असं रवींद्रनाथांना त्यांनी पत्र पाठवलं. ही कविता खूप मोठी आहे. एकंदरीत ह्या संपूर्ण त्यांच्या तुरुंगवासातल्या कविता जर बघायला गेलो, बऱ्याच आहेत. कमला, विरहोच्छ्वास, महासागर, गोमंतक ही खंडकाव्य म्हणता येतील आपल्याला. माझे मृत्यूपत्र, आत्मबल, पहिला हप्ता, सप्तर्षी, चांदोबा चांदोबा, सायम घंटा, निद्रे, मूर्ती दुजी ती, बेडी, कोठडी, जगन्नाथाचा रथोत्सव, अशा कितीतरी कविता आहेत. मरणोन्मुख शय्येवर आणखीनही 1-2 सूत्रधारास, अज्ञेयाचे रुद्धद्वार, आणखीनही 1-2 कवितांचा समावेश ह्याच्यामध्ये होईल. पण ह्या सगळ्या त्यांच्या बंदिवासातल्या कविता. म्हणजे आपल्याला असं वाटतं की काय हे बंदिवास सावरकरांच्या किंवा अनेकांच्या बंदिवास वाट्याला आला. पण ह्या बंदिवासाकडे बघण्याची सुद्धा एक वेगळी दृष्टी नागपूरचे कवी बोबडे यांनी आपल्याला दिली. ते म्हणतात, मान्य आहे बंदिवासात खूप त्रास सहन करावा लागला या सगळ्यांनाच, पण ह्या बंदिवासामुळे त्यांना थोडंसं का होईना कुठेतरी शांतता मिळाली आणि त्यातनं काही गोष्टी निर्माण झाल्या. पण मगाशी जसं देशपांडे सर म्हणाले तसं की सावरकरांच्या वाट्याला ती शांतता सुद्धा तशी आली नव्हती, तरी सुद्धा त्यांच्याकडनं इतकं काव्य निर्माण झालं. काय सांगतात बोबडे आपल्याला? ते म्हणतात की गीता रहस्य बाला, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलं. गीता रहस्य बाला कमला विनायकाला, जी जन्म देती झाली ती धन्य बंदिशाला, जी जन्म देती झाली ती धन्य बंदिशाला. अशा तुरुंगामध्ये अनेक कविता सावरकरांच्या वाणीतून, लेखणीतून प्रसवल्या. आणि आज आजच्या काळात ह्या कवितांचं महत्व असं आहे की आजच्या काळातला शब्द वापरायचा तर हे एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन आहे की काय काय होतं, काय जगणं होतं, त्याच्यावर सावरकरांचा विचार काय होता, या सगळ्याचं कुठे ना कुठेतरी अभ्यास करण्यासाठी म्हणूनही हा मार्ग निश्चित चांगला आहे. आता शेवटी ह्या बंदीतनं सावरकरांना
नेमकं काय वाटतंय, ते आपल्याला काही सांगतायत का, यातनं त्यांनी काय फलित काढले. तर त्यांच्या असंख्य कविता वाचल्यानंतर मला जाणवलं ते हे फलित असं. आज जर सावरकर आपल्याला भेटले तर आपल्याला असं सांगतील, बंदी ती आत तशी बाहेरही या शिवासी जीवाची. अहो, बंदी फक्त बाहेर नसते, तर शिवाला सुद्धा जीवाची बंदी असते. म्हणजे जन्म झाल्यानंतर त्या आत्म्याला जेव्हा देह प्राप्त होतो तेव्हा तो आत्मा सुद्धा कुडीमध्ये बंदिस्तच होतो. त्यामुळे बंदी ही फक्त आपल्या देहाला असते असं नाही, आपल्या जन्मापासून त्या शिवाला सुद्धा बंदीच असते. पगडा तुझ्यावरी पाचा वृत्तीचा तो वरी न केव्हाची. जोपर्यंत त्या सगळ्या पंचवृत्ती आपल्यावरती आहेत, पंचतत्व आपल्यावरती आहेत, तोपर्यंत ही बंदी कायम आहे. आनंद गवसणारा मुक्तीचा तुझा तुरुंगवान, त्याचा बंदी जो तू तो जू हे वाकवूनी मानस. काय सुंदर म्हटलंय त्याने की आनंद गवसणारा मुक्तीचा. एकच मिनिट, मला हा इकडनं हलवू दे जरा. आनंद गवसणारा मुक्तीचा तुझा तुरुंग मानसहा, त्याचा बंदी जो तू तो जू हे वाकवूनी मानसहा. की तुझं मन हाच खरा तुरुंग आहे. हे बंदीवास वगैरे बाहेरचे नको. ते म्हणतात तू आतमध्ये बघ, तुझं मन हाच खरा मोठा कारागृह आहे, हाच खरा मोठा तुरुंग आहे, त्याचा बंदी जो तू. आणि पुढचा शब्द आहे तो जू. जू म्हणजे मानेवर जे जू असतं ना, तू एकदा त्या तुरुंगाचा बंदी झालास की ते जू तुझ्या मानेवरती येणारच आहे आणि ते तुला सहन करावं लागणार आहे. पण यातनं बाहेर पडता येतं बरं का. सावरकर सांगतात, योग वसिष्ठ सावरकरांचा अत्यंत आवडता ग्रंथ होता. त्याचा किती विचार आहे. त्यांनी त्यांच्या ह्या संपूर्ण कवितेमध्ये पातंजल योगसूत्रातल्या काही सूत्रांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून सावरकर सांगतायत, परी करुनी चित्त वृत्तीचा तू आपला निरोध साम्याने योगश्चित्त वृत्ती निरोध. हा पातंजल योगसूत्रातलं सूत्र आहे, त्याचा उल्लेख केलाय सावरकरांनी. परी करुनी चित्तवृत्तीचा तू आपला निरोध, आपल्या चित्तवृत्तीला ताब्यात ठेव. कशी? साम्याने. गीतेमध्ये म्हटलंय तसं सुख दुःख सगळं समानतेने बघा. शीतोष्ण सम दुःख सुख सगळीकडे सम बघा. म्हणून परी करुनी चित्तवृत्तीचा तू आपल्या निरोध साम्याने, मन हस्तगत स्ववशी ठेविशी की खडग हा जसा म्याने. मन ताब्यात ठेव. कसं? जसं धारधार खडग म्यानात ठेवतो तसं. काय उदाहरण, काय उपमा. आणि वरच्या ओळीमध्ये साम्याने आणि खाली खाली जसा म्याने, खडग म्यानात ठेवावी तसं मन ताब्यात ठेवावं. जरी डोलशील बापा परमानंदात, कवण तुझं तरी ते एकल कोंडी कोंडी किंवा अंधार कोठडी करीते. तू अंतर्ज्योती. मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे, सावरकरांनी आपल्याला वारंवार सांगितली आणि आपण ती लक्षात ठेवायला हवी. सगळ्यांचं चैतन्य अंतरंगातच आहे, प्रत्येकात दिलेलं आहे. तू अंतर्ज्योती, तुला अंधकारात घाबरा. तू अंधकारात भीतोस बाहेरच्या का? अरे तू अंतर्ज्योती पाहे, सुखदुःखाचे साधन बाह्य न परी ह्या मनात बाप आहे. सुखदुःखाचे जे साधन तुला जे बाह्य वाटतंय ते बाह्य न, ते बाहेर नसतं, तर परी ह्या मनात बाप आहे. तुझं मनच ठरवतं काय सुख आणि काय दुःख. त्यापेक्षा त्या मनालाच साम्य वृत्तीच्या पायावरती उभं कर. म्हणजे मग बाहेरचा बंदिवास आहे का आतला बंदिवास आहे हे तुला लगेच कळेल आणि तुझ्या लक्षात येईल की बाहेरचा बंदिवास फार सोपा आहे, मनाचा बंदिवास फार अवघड आहे. अशा एका वेगळ्याच पातळीवरती सावरकर ही सप्तर्षी कविता नेऊन ठेवतात. आपण वेगवेगळ्या कविता पाहिल्या म्हणजे फक्त प्रयत्न केला पाहण्याचा, कारण ती मूळ वाचायची म्हणजे आपल्यालाही तयारीनेच बसावं लागतं. त्यातल्या काही काही भाग आपल्या समोर ठेवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. असो, तर शेवटाकडे येते आणि काय म्हणू, एवढंच म्हणेन की सावरकरांनी स्वतःच म्हटलंय की मी जन्माने कवी आणि कलावंत आहे, मला परिस्थितीने राजकारणी केलं. पण ती त्यांची अंतरप्रतिभा जी आहे ती आपल्याला प्रत्येक गोष्टीत, त्यांच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक कवितेच्या ओळीमध्ये आपल्याला दिसते. त्या प्रतिभेला मनःपूर्वक अभिवादन करते. सावरकरांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करते. त्यांच्याविषयी बोलणं हे कायमच काय म्हणूया ना की सूर्याबद्दल काय आणि किती बोलणार, पण तरी सुद्धा त्याच्याकडे पाहणं आणि त्याच्या तेजाचं गुणगान करणं हे आपल्या आनंदाची गोष्ट आहे. केवळ त्या भूमिकेतनं ही कविता आज इथे मांडण्याचा प्रयत्न केला आणि एक छान विषय आपल्या समोर मांडण्याची संधी आपण मला दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद.